गावामध्ये एवढं भीतीचं वातावरण पसरलं असून आणि जवळपास 20 पेशंटचे असे टक्कल पडले। आधी आली खाज, नंतर उतरला केसांचा साज। अज्ञात व्हायरसने नागरिकांमध्ये भीती, अनेकांचे पडले टक्कल। काय घडलं या 3 गावांमध्ये पाहूयात। टक्कल पडणाऱ्या व्हायरस विरोधात काय लढविणार शक्कल, असा प्रश्न उपस्थित आहे। शेगाव तालुक्यातील 3 गावात 45 ते 50 नागरिकांची अचानक केस गळती। टक्कल पडत असल्याने नागरिक झाले भयभीत। अज्ञात आजाराने एंट्री केल्याची शंका। आरोग्य विभाग अनभिज्ञ। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात 3 गावात जवळपास 50हून अधिक व्यक्तींना अचानक केस गळती होत असून काही दिवसातच त्यांचे चक्क टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत। हा अज्ञात आजार नेमका कोणता आहे याबाबत सर्वच अनभिज्ञ असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे। तर गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावात अज्ञात आजाराने थैमान घातले असल्याचे समोर आले आहे। गावातील कुटुंबाची कुटुंब या व्हायरसचा बळी ठरत आहेत। सुरुवातीला डोके खाजवणे, नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे। आरोग्य विभागाची टीम शेगाव तालुक्यात दाखल झाली असून या गावांमध्ये आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात असून ग्रामस्थ वापरत असलेले पाण्याचे नमुने घेण्यात आले आहे। तपासणीसाठी ते नमुने पाठविण्यात आले आहेत। पाण्याचा अहवाल आल्यावरच कळणार आहे की नेमके असे होण्याची काय कारणं आहेत। तर हा अज्ञात आजार आहे की कोणता व्हायरस आहे याबाबत अजून कुठलाही प्रशासनाकडून खुलासा करण्यात आलेला नाही। तर तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा। आजार पसरलेला आहे, त्याच्यात केस गळती होत आहे आणि गावामध्ये एवढं भीतीचं वातावरण पसरलं असून आणि जवळपास 20 पेशंटचे असे टक्कल पडले। एकदा केस गळती चालू झाली की 5 ते 6 दिवसात पूर्ण टक्कल होते। या बाबतीत मी परवा दिवशी आपले गीते साहेब DHO यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांना पत्र पण दिलेलं आहे। नेमका हा काय प्रकार आहे आणि किती दिवसापासून सुरू आहे आणि याच्यावर आपण प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे बोंडगाव काय उपाय केलेला आहे? 3 दिवसापासून आमच्या कार्यक्षेत्रात बोंडगाव, कालवड व कठोरा येथे अचानक केस गळती काही रुग्णांमध्ये सुरू झालेली आहे। तर आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक व आशा यांच्यातर्फे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे सर्व गावाचे। त्यामध्ये बोंडगाव, कालवड व कठोरा येथे अनुक्रमे 16, 13 व 7 केस गळतीचे रुग्ण आढळून आलेले आहेत। तर त्या अनुषंगाने आम्ही सदर नागरिक वापरत असलेला पाणी नमुना ह्या तपासणीसाठी शेगावला पाठवण्याच्या सूचना ग्रामपंचायतला दिलेल्या आहेत व सदर रुग्णांचे प्राथमिक उपचार केलेले आहेत व सदर अहवाल आम्ही मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे पाठवलेला आहे।